हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे। मी तर बोलेन की हा पहिला सण असतो हिंदू नववर्षातला, ज्या सणापासून आपल्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते। डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच सांस्कृतिक शहरामध्ये खरंच खूप कलाकारांची नांदियाळी असते। त्यातल्या त्यात आज गुढीपाडवाचा सण आहे आणि या गुढीपाडवाच्या सणानिमित्त अनिताताई माझ्यासोबत आहे। अनिताताईला सारे जण आपण ओळखतोच, इंद्रायणी मालिकेमधून अनिताताई आपल्या भेटीला आल्या आहे आणि नाशिकचं शूटिंग सोडून अनिताताई आज डोंबिवलीमध्ये आपल्यासोबत आले आहेत। ताई किती भारी वाटते, कारण का सगळा यंग क्राऊड आहे, गडबड गोंधळ असला तरी तशीच एनर्जी आजपर्यंत आहे, काय सांगशील? मला डोंबिवलीमध्ये कुठल्याही सणाला यायला नेहमी आवडेल, कारण डोंबिवलीकर सण ज्या पद्धतीनं साजरे करतात, अत्यंत माहोल आहे इथे, सगळा एक वेगळा माहोल आहे। आणि ही जी तरुणाई दिसतीये छान 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 साड्या नेसून आलेल्या आहेत मुली, नटून आल्यात, थटून आल्यात, अगदी छोट्या छोट्या मुलींपासून सगळं आणि तर हे जे सण साजरं करण्याचं जे आहे, हा आनंद वाटण्याचं जी गोष्ट आहे ना, ही डोंबिवलीमध्ये मला दिसते। नाहीतर प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि शांत बसतो, पण हे जे सोशलायझिंग आहे, जे एकमेकांना भेटणं आहे, हे सण आपल्याला करायला लावतं आणि हा खरा तर सणाचा उद्देश आहे, जो डोंबिवलीकर खऱ्या अर्थाने एकमेकांबरोबर आनंद वाटून साजरे करतात। म्हणून इथे यायला बरं वाटतं, एक छान चांगली वाईब आहे इथे आणि त्यामुळे नवीन वर्षाचा नवीन हा सण आणि पहिला सण इथे साजरा करताना खूप मजा येते। बरं, तर आपण जेव्हा शोभायात्रा बघत असतो तर त्या शोभायात्रामध्ये बाईक रॅली असते, ढोल ताशा पथक वगैरे असतात, इतर सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम असतात। जेव्हा शोभायात्रा बघत असते तेव्हा असं कधी मनामध्ये हाव असते का की अरे हा ढोल एकदा मला कमरेला बांधायचं आणि आपल्याला वाजवायचं, असं कधी झालंय का? अर्थात आपल्याकडे ना भारतीय स्त्रियांना काय पुरुषांना काय चर्मवाद्याचं भयंकर आकर्षण असतं, त्यामुळे ढोल ताशे त्यातनं तयार होणारा नाद जो सगळीकडे घुमत असतो, त्या सगळ्या नादामध्ये आपण असावं असं मनापासून वाटत असतं, आपण वाजवावं असं वाटत असतं आणि एन्जॉय करावं असं वाटतं। त्याच्याने एक ऊर्जा मिळते वाजवणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण, त्यामुळे नक्की वाटतं लेझिम खेळावं, याच्यात असावं, नाचावं, फेटे बांधावे, हे सगळं करावं असं नक्की वाटतं। बरं, तर ताई तू याआधी सुद्धा खूप शोभायात्रामध्ये सहभाग घेतला असेल, किंबहुना तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करत असेल। एक कलाकार असताना किंबहुना आता आपण एका अशा स्टेजला आलो आहोत जेव्हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने सोशलाइज व्हायला नाही मिळत, काही कामामुळे वगैरे, ती मनामध्ये खंत आहे का की अरे यार ही गोष्ट मी आधी करायची, गुढीपाडवा वगैरे असताना गुढीपाडवामध्ये असताना मी ही गोष्ट करायची, आता मला ही गोष्ट करायला मिळत नाही, असं कधी झालंय का? एक गोष्ट आहे की बऱ्याचदा सणांच्या दिवशी आम्ही कलाकार घरी नसतो आणि तेवढी एक खंत वाटते की आत्ता माझ्या घरामध्ये मी गुढी उभारायला हवी आहे आणि आपण इथे आहोत, पण आनंद या गोष्टीचा आहे की मी सर्वांसोबत आहे आणि तोच खरा उद्देश आहे सणांचा। बस अजून काय पाहिजे, हा आनंद आहे आणि इंद्रायणीच्या निमित्तानं इथे येणं झालं। मी इंद्रायणीबद्दलच पुढचा प्रश्न तुला विचारणार आहे। इंद्रायणीची शूटिंग चालू झाली आहे, इंद्रायणी खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना आवडत सुद्धा आहे। इंद्रायणीच्या टीमला मिस करतेस का? जर ती इंद्रायणीची सगळी टीम असते, किंबहुना एक छोटी जरी इंदू जरी असते तरी किती मजा आली असते? फक्त इंदूच नाही तर आमच्या टीम मध्ये खूप छोटी छोटी मुलं आहेत, त्या सगळ्यांना आता मी मिस करते। ते जर या माहोलमध्ये असते तर इतके खुश झाले असते की बस सांभाळावं लागलं असं तुला, त्याचं काय मत? मी सांभाळलं असतं त्यांना, ते धांगडधिंगा केला असतं, त्यांनी मजा केली असती आणि नाचले असते सगळेजण, कोणी ढोल वाजवला असता, कोणी ताशा वाजवला असता। सो आता खरं तर आज सेटवरती सुट्टी आहे, पण आम्ही सगळेजण एकत्र राहतोय, त्यामुळे सगळेजण एकत्र गुढीपाडवा साजरा करतात तिथे सुद्धा। ते मला मिस करत असतील, पण आज मी त्यांना इथे मिस करते। नाही, खरंच खूप भारी वाटतं। तुर्तास मी तुला सांगू देतो, कारण का तुला खूप जास्त चांगली अशी शोभायात्रा साजरी करायची, किंबहुना तुला बघायचं सुद्धा आहे। जाता जाता तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। सर्व प्रेक्षकांना, सर्व दर्शकांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।